माझी बरं का संतोष दादा. हो संतोष शेठ होता ना. तुमचं नाव सांगा बाबा. विश्वनाथ धनवडे महाराज. अच्छा, गाव कोणचं? भांडगाव. भांडगाव. ओके. तर मंडळी, आपल्या बाबांनी खूप छान वडापावची टेस्ट सांगितलेली आहे. चला बाबा, कसं वाटलं वडापाव? चांगला वाटलं. छान छान वडापाव आहे का? हो. टेस्ट कशी आहे? चांगले. चांगली टेस्ट आहे का? चांगले. काय वेगळं काय वडापाव मध्ये? काय नाही विशेष नाही, पण ह्या वडाची आहे ना, वडा मोठा आहे सगळ्यापेक्षा. अच्छा. हा, पाव आहे पाव बरोबर, पण वडा मोठा आहे. वडा मोठा आहे. जसं यवत, आमचं यवत भेळीला प्रसिद्ध आहे. भेळ आपण आत्ता पाठीमाग भेळीचं, यवतची भेळ म्हणजे पालातली भेळ खाल्ली का असं आपण एक टाकलं होतं. पण त्यावेळेला खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि आजही खूप छान. आता एक आपले जोडीदार आहेत, म्हणजे आमचे साधारणतः खूप दिवसापासून ह्या व्यवसायामध्ये आहेत, हॉटेल व्यवसायामध्ये. तर चला, तुम्हाला थोडंसं त्यांच्याशी बोलू आपण. चला. तिकडे बबलो होता पलीकडे. तर मंडळी, आज आपण आहे यवतमध्ये. तर हे आमचे मित्र आहेत, निलेश शिंदे म्हणून, खूप जुने मित्र आहेत. तर यांनी आपल्या यवतमध्ये 9657 #9657 युनिक वडापाव ही व्यवसाय आपला सुरुवात केलेला आहे. नमस्कार आपल्याला. नमस्कार सर. नमस्कार. किती दिवसापासून हे हॉटेल तुम्ही या लाईन मध्ये आहात आणि आपले वडापाव खाण्याचं आपल्या ऑडियन्स साठी काय विशेष काय वडापाव मध्ये? तर आपल्या वडापाव मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की इथं कामगार नाही. हे काय आहे ते सगळं घरगुती घरचीच माणसं आहे. घरचीच माणसं. दुसरी गोष्ट अशी, आम्ही स्वतः सगळं बनवतो आणि स्वतःच असतो, कुणाच्या तिराईत माणसाच्या हातात नसतो. त्यामुळे क्वालिटी आमची पूर्णपणे मेंटेन आहे. आमचा वडापाव म्हणजे पुदिना चटणी, चिंच पाणी, लसूण चटणी, वडापावचा चुरा आमची जास्त खासियत आहे. वडापाव कुरकुरीत आहे, स्वादिष्ट आहे, खमंग आहे आणि येणारा प्रत्येक माणूस खाल्ल्यानंतर समाधानी होतो. हेच आम्हाला भरपूर समाधानी. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आणि ही जी कला आहे ही वडिलांमार्फत आमच्यात आली असं म्हणायला जवळपास तुम्ही या व्यवसायात किती दिवसापासून असेल? वर्ष. आमच्या वडिलांच्या आईने हा व्यवसाय चालू केला, पण मी ह्या व्यवसायात 2006-07च्या दरम्यान उतरलो. तेव्हापासूनचा मला अनुभव आहे हॉटेल लाईन मध्ये. साधारणतः म्हणजे जवळपास 20 वर्ष. हा. आणि आता #9657 युनिक वडापाव दसऱ्याच्या दिवशी 2025 दसऱ्याच्या दिवशी यवत येथे विद्या विकास मंदिर जिल्हा परिषद मराठी शाळा आहे. मराठी शाळेच्या शेजारीच, बरोबर सर्व्हिस रोडच्या शेजारीच चालू केलेला आहे. नवीनच्या मानाने यवतनी मला परत एकदा हे करण्याचा संधी दिली, त्याबद्दल यवतकरांचा मी खूप खूप मनापासून आभारी आहे. तर मी आता मी एक वडापाव खाल्ला, त्यामध्ये ते वडा जरा थोडा वेगळा वाटला, म्हणजे पाव जरा वेगळे वाटले, त्याच्यावरती तीळ वगैरे आहेत. त्याचं काय सांगाल जरा? ते सर, आता आपण इथं रेग्युलर पाव आहेत, ते रेग्युलर पाव बऱ्यापैकी सगळेजण रेग्युलर पावच वापरतात, बरोबर. पण माझा विषय असा आहे की माझा वडा जो आहे तो मोठा, साईज माझी मोठी असल्यामुळं मला तो पाव काय पावामध्ये वडा बसत नाही. त्याच्यामुळे मी दाबेली टाईप पाव जो आहे तो मोठा, त्यालाच मी डायरेक्ट आपला वडा बसतो ना पावात, त्याच्यामुळे त्या पावाला ते पाववाले बरोबर त्यांच्या पद्धतीने ते तीळ वगैरे लावून तिकडूनच येतात. ते ऑर्डरवरती देतात ते आपल्याला, आपण जसं सांगन तसं, बरोबर.
यासाठी आणि इथं आपल्या इथं वडापाव कधी जरी आले, ज्यावेळेस आपला टायमिंग आहे शुक्रवारचा सकाळी 8 ते संध्याकाळी 10 आणि बाकी दिवस हे काय 3 ते दुपारी 3 ते संध्याकाळी 10 10. कधी जरी आले तरी नेहमी ताजा भेटेल आणि गरम भेटेल आणि ग्राहकाचं पूर्णपणे समाधान होईल याची मी इथून खात्री. पुढं पण हे करतो, म्हणजे नाही का प्रयत्न करतो. चला मंडळी, तुम्हाला मी जरा थोडस पाव आणि हे तुम्हाला मी दाखवतो. चला. भेळ फेमस आहे यवतची, सध्या भेळ फेमस आहे, पण सध्या वडापाव पण जबरदस्त आहे. असा वडापाव ह्या एरियामध्ये तुम्हाला क्वचितच पाहायला मिळेल. बघा हा जो वर यांनी जे एक्स्ट्रा हे केलंय, काय म्हणतात त्याला, चुरा. तर हा जो चुरा हा एक्स्ट्रा तुम्हाला पाहायला कदाचितच मिळेल ह्या भागात. नमस्कार मंडळी, आज आपण आहे यवतमध्ये. तर यवतमध्ये नुकतंच नवीन व्यवसाय आपल्या मित्राने ओपन केलेला आहे, सुरुवात केलेला आहे. नवीन व्यवसाय म्हणजेच युनिक वडापाव #9657. तर आत्ताच 2 दिवस झाले नवीन सुरुवात केलेली आहे. तरी एक वेळ अवश्य भेट द्या यवतचा वडापाव. तसं यवतचं आमचं वडापावमध्ये पण सुद्धा फेमस आहे. तर चला जरा थोडंसं आपण. तर मंडळी हे बघा, आता हे वडापाव काय काय आहे आपल्याकडे. हे काय आहे? ही लाल चटणी, लसूण चटणी, हिरवी मिरची, कांदा येणार. हा गोल पाव असा या पद्धतीने हे आहे. कशाचं पाणी आहे ते? चिंच पाणी, पुदिना चटणी, त्यानंतर हा वडा असा या पद्धतीने. बघा हा जो चुरा तुम्हाला जसं सांगितलं की हा चुरा म्हणजे आपली खासियत. आणि याच्यावरती हे तीळ, तुम्हाला जे तीळ तुम्हाला पाहायला मिळते. असं कदाचित या भागामध्ये पहिल्यांदाच असेल. चहा घेऊन येत होतो, यांना चहा प्यायला चहा प्यायला येणार होती का तुम्हाला? त्या दिवशी बंटी कदमला फोन केला, पाऊस होता का आता? काल परवा, कालच ना. चहा घेऊन बघा आता वडापाव सध्या वडा सोडायचं काम चालू आहे. कडक कडक गरम गरम मस्तपैकी वातावरण आहे, छानपैकी खमंग कुरकुरीत स्वादिष्ट
युनिक वडापाव, काहीतरी वेगळं. युनिक म्हणजे काय, काहीतरी वेगळं. थोड्याच दिवसात येवत गावातील सुप्रसिद्ध वडापाव. वडापाव